उत्तर मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि याच उमेदवारांचं भवितव्य या ईव्हीएम मशीनमध्ये बंद करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आणि आत्ता आपण पाहत आहोत की हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठाकूर विद्या मंदिर या ठिकाणावरून वाटप करण्यात येणार आहेत। उत्तर मुंबई मतदारसंघात महायुतीकडून काँग्रेसचे नेते भूषण पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे, तर महाविकास आघाडीकडून भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे आपलं भवितव्य या मतदारसंघामध्ये आजमावत आहेत। एकूण आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये उद्या 18,11,942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। यासाठी प्रशासनाच्या वतीनं 1,702 मतदान केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत। यात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून येल्लो मतदान केंद्र असेल, त्याचबरोबर स्पेशल महिलांचं मतदान केंद्र असेल, दिव्यांगांचं मतदान केंद्र असेल, हे देखील तयार करण्यात आले। की या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 9,68,983 पुरुष मतदार आहेत, तर महिला मतदारांची संख्या ही 8,42,546 एवढे आहे। तर तृतीयपंथी देखील 413 या मतदारसंघात उद्या आपला मतदानाचा हक्क बजावतील। एकूण 30 मतदान केंद्र जे आहेत ते संवेदनशील आहेत आणि या संवेदनशील मतदान केंद्रावरती पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि लोकसभेच्या या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे साहित्य काही वेळातच या ठिकाणी वाटप देखील केलं जाणार आहे आणि प्रशासनाच्या वतीनं उद्याच्या निवडणुकी प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि 19 उमेदवारांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।